नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षा 3साठीच्या ज्या जाहिरात अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ह्या जाहिरातीसुद्धा दिसण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नुकताच आपल्याला नवीन एक अपडेट आलेला आहे, तो म्हणजेच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा 1 संस्थेचं नाव आहे इंदिरा शिक्षण संस्था, वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. त्यांचं आपण जर पाहिलं तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या जागा त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला या जाहिरातीद्वारे दिसतंय. मुलाखतीद्वारे ही भरती होणार आहे आणि त्या शाळेचं रोस्टर पाहून घ्या. कास्ट वाईज जागा नक्की कोणत्या आहेत, कोणत्या वर्गासाठी आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत ते पण पाहून घ्या. इंदिरा शिक्षण संस्था वाळूज या व्यवस्थापनाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळूज, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या 100% अनुदानित शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहून घ्या, पद कोणतं आहे? शिक्षण सेवक, इयत्ता 6वी ते 8वीसाठी आहे. एकत्रित मानधन सर्वांना माहिती असेल, सध्या शिक्षण सेवकाला 6वी ते 8वीच्या 16,000 रुपये आहे. विषय व पदसंख्या विज्ञान 1च्या विषयासाठी खरं तर तो पात्र आहे. शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. त्याच पद्धतीने आपण इथे पाहिलं तर दुसरी महत्त्वाची एक जागा आहे, 9वी ते 10वीसाठीची ही जागा आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकत्रित मानधन 18,000 रुपये सर्वांना माहिती आहे 9वी आणि 10वीसाठी असतं. 11वी 12वीला ते 20,000 असतं. तर या ठिकाणी इंग्रजीसाठी जागा आहे, एक जागा आहे. शिकवण्याचं माध्यम हे मराठी आहे. आता इथे विषय पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं की जाहिरात पाहताना काय करायचं आहे. तर इतर मागासवर्गीय OBCसाठी एक जागा आहे आणि खुला प्रवर्ग या ठिकाणी एक जागा आहे. पण होतं कसं, ज्यावेळेसला अशा प्रकारच्या जागा येतात त्यावेळेसला विज्ञानाची जागा कोणत्या कॅटेगरीची भरायची ही त्या कॅन्डिडेटवरून ते ठरू शकतात, किंवा इंग्रजीची जागा कोणत्या कॅटेगरीची भरायची हे देखील त्या वेळेसला ते कॅन्डिडेट पाहून घेऊ शकतात. म्हणजे जसा त्यांना कॅन्डिडेट उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते कॅन्डिडेट घेऊ शकतात. म्हणजे इथे आपण जर पाहिलं तर इतर मागासवर्गीय OBCसाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी एक अशा जागा आपल्याला दिसतात. या ठिकाणी खाली सूचनासुद्धा तुम्हाला प्रत्येक जाहिरातीच्या खाली येणार आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर https://tet.2025 maha.tet.recruitment.organization.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून प्रमाणित केलेली आहे, अशाच उमेदवारांनी जाहिरातीनुसार पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. म्हणजे सेल्फ सर्टिफाय केलं आहे त्यांनाच ॲप्लाय करता येणार आहे आणि त्यांना जाहिराती त्यांनाच दिसणार आहेत ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण 218 प्रकरण क्रमांक 397 TN1 दिनांक 7/2/2019 व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 NT1 21/6/2023 नुसार हा 21/6/2023चा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेस आवश्यक असणारा जो GR आहे तो कालच आपण शेअर केलेला आहे तुमच्यासाठी. त्यामुळे त्या GR नुसारच तुमची भरती होत आहे. वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत मुलाखतीद्वारे पदभरती केली जाणार आहे. रिक्त पदांसाठीच्या उमेदवारांची नावे शासनाकडून कळवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत. म्हणजे ही जाहिरात पाहिल्यावरती तुम्ही परस्पर जाऊन त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. शासनाकडून तुमचं नाव आल्यावरतीच तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहात. अशा पद्धतीच्या जाहिराती जेवढ्या येतील तेवढ्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.